गोरक्षजालन्धरचर्पटाश्च अड्भङ्गकानीफमच्छिन्द्राद्या चौरङ्गिरेवार्णकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूर्व नवनाथसिद्धः। ओम नमो नाथ गुरुजी। आदेश आदेश आदेश। झोली हमारी कामधेनु मस्ती हमारी बड़ी, गुरु वचन से तीर न जाओ ओ कभी न आवे खाली। अलख निरंजन मई भिक्षाम दे, अलख निरंजन मई भिक्षाम दे, अलख निरंजन मई भिक्षाम दे। आदेश आदेश आदेश। ओम नमो नाथ गुरुजी। आदेश आदेश आदेश। अलख निरंजन सद्दुख भंजन। ओम नमो नाथ गुरुजी। आदेश आदेश आदेश। माऊली, आज आपण पाहू शकत असाल की आज या ठिकाणी आमच्या सर्व गुरु शिष्य नाथ परिवार माऊली आहेत, त्या सर्वांच्या कृपाछत्र योगाने आणि अलख निरंजन माई भिक्षान देई या सिद्ध योगाने आज नाथांची ही पर्णकुटी म्हणजेच हा नाथांचा नाथ माऊलींचा हा महासिद्ध जागृत मठ जो आळंदीमध्ये आपल्या आहे, तर या ठिकाणी आपण पाहू शकताय की आपल्या सर्वांच्याच कृपा ऊर्जेने, माऊलींच्या कृपा ऊर्जेने, आपल्या पूर्वज कृपा ऊर्जेने आपली चिंदळची माऊली रामेश्वर गोसाव्याचा बाण भैरी भवानी, नवनाथ 84 सिद्धी, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव, कालभैरव, उपादेव महापुरुष महाराज, त्याचप्रमाणे पावणादेवी, विठलादेवी, आपली माय माऊली आणि विठ्ठलनाथ महाराज, महादेवनाथ महाराज, गुरुमाऊली आई ममताई माऊली आणि सर्व सिद्ध महापुरुष तत्वदेवता, स्वामी समर्थ महाराज देवता, गजानन महाराज देवता, त्याचप्रमाणे साईनाथ महाराज देवता, त्याचप्रमाणे येथील माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज माऊली या सर्वांच्या कृपा आशीर्वाद छत्राने आदिशक्ती मुक्ताई माऊलींच्या ऊर्जेने आज आपला हा नाथांचा हा महासिद्ध मठ जो आहे आळंदीमध्ये विश्रांतवड च्या समोरील या पवित्र भूमीमध्ये तर आपल्याला लक्षात येतं, आपल्याला जसं इथे म्हटलेलं आहे की 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, इथे बघा आपल्याला लक्षात येते ना, इथे दिसतंय तुम्हाला बघा 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, तो सुख सोहळा काय सांगू असं म्हटलेलं आहे तो इथे. आता इथे म्हणूनच आपण लक्षात घ्या की हा 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, तो सुख सोहळा काय सांगू. माऊलींचं सिद्ध बेट जे आहे ते सुद्धा इथून आपल्या आखेच्या अंतरावर आहे. माऊलींचं हे सर्व ही जी महाभूमी आहे, महासिद्ध भूमी आहे, आज तुम्ही लक्षात येते तुमच्या की माऊलींच्या आणि गोरक्षनाथ माऊलींचं सर्वात आवडतं जे त्यांचं सिद्धता आहे ती म्हणजे ऊर्जादीप. आता हे ऊर्जादीप जे लागलेले आहेत, हे ऊर्जादीप जे आहेत ते आपल्या सगळ्या शिष्यदेवतांच्या कृपाछत्र ऊर्जा आशीर्वादामुळे आणि दीक्षा नियोजनामुळे लागलेले आहेत. तर इथे त्याचं सर्व श्रेय आपल्या सर्व शिष्यदेवता माऊलींना आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे दिवे आहेत हे दिवे शालिग्राम पाषाणामध्ये बनवले गेलेले आहेत. हे सगळे दिवे जे आहेत हे शालिग्राम पाषाणामध्ये सिद्ध झालेले दिवे आहेत. आणि ते दिवे जे आहेत त्या दिव्यांमध्ये जे शुद्ध तिळाचं तेल आहे ते आपले सर्व शिष्यदेवता, जे सर्व माऊली जे आहेत ते आपापल्या प्रेमाच्या ऊर्जेने या ठिकाणी दानकर्मातून ते सिद्ध करत असतात. आणि म्हणून हे दिवे आपण पेटवू शकतो. तर इथे हे असे 9 दिव्यांचा हा मांड जो आहे म्हणजे अलक्ष ज्योत, अलक्ष निरंजनमय सिद्ध ज्योत असे जे असते, अलख निरंजन ज्याला म्हणतात की जी ज्योत जे आहे ती अलख आदेश ज्याला म्हणतात, अलक्ष आदेश म्हणतात. अलक्ष आदेश म्हणजे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे, माझ्यापेक्षाही जास्त, की आपल्या सामान्य दृष्टीच्या पलीकडील ज्यांना जाण होते किंवा ज्यांना जाणवते किंवा ज्यांना दिसतं, तर ते जे असतात ते असतात अलक्ष आदेश. आणि ते आदेश हे गूढ स्वरूपात असतात, गूढ बीज स्वरूपात असतात. आणि म्हणून आज जर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आदिनाथ धर्मबीज आज आहे, आपण सगळ्यांना जे माहिती असणार. आणि विविध नाथांचे जे सांप्रदायिक स्थान आहेत त्या ठिकाणी आपापल्या परीने मोठे मोठे महोत्सव सुरू असतात. मात्र आपलं जे हे स्थान आहे ते माऊलींचं हृदयस्थान आहे, छोटं स्थान माऊलींचं आहे. त्यामुळे आपण मात्र आनंदाने सर्व शिष्यदेवतांसाठी इथून हे जो आनंदाचा महादीप जो अलक्ष आदेश आहे तो आपण सर्व शिष्यदेवतांसाठी सिद्ध मागत आहोत. आणि म्हणून
माऊलींकडे आजच्या धर्मनाथ बीजच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण माऊलींकडे आदेश मागतो. जसं की माऊलींचा आपण बघतात की हा चिमटा आला ना, हा चिमटा आहे जो आहे, हे माऊलींचे हे चिमटे आहेत. आता त्याच्यानंतर माऊलींचे इथे ध्वनी निर्माण होणार आहे. त्या ठिकाणी काही दिवसामध्ये माऊलींचा आदेश बघा इथे आपल्याला दिसतंय की या ठिकाणून रॉकेट चाललेलं आहे. म्हणजे अर्थात आवाज तरी जाणवते तुम्हाला, बरोबर आहे. तर म्हणजे हे सगळं होणार आहे. आणि हे रॉकेट ज्यावरती जात आहे त्यावरती तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी हे जे गुढ आदेश आहे ते जागतिक स्वरूपाचे सिद्ध होणार आहेत. या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे की 450 एकर भूमीवर, माऊलींच्या भूमीवर, या ठिकाणून हाकेच्या अंतरावरती भूमी आहे आपल्या, त्या ठिकाणी माऊलींचं जागतिक ज्ञान भूमी महाप्रकल्प सिद्ध होणार आहे की जो वर्ल्डमध्ये, जगामध्ये कुठेच नाही आहे. मग अशा पद्धतीने माऊली हे सगळं सिद्ध करणार आहे. म्हणून माऊलींच्या आजच्या आदिनाथ धर्मबीज ह्या सोहळ्याला आपण आपल्या सर्व नाथ परिवाराच्या वतीने वंदन करतो. मात्र आपल्याकडे एक प्रवाह आहे की आपण बघा, आता काही जण म्हणाल की अगोदर हा सोहळा कुठे होता किंवा अगोदर हा उत्सव कुठे होता, तर तसं काही नाही. तर आपल्याकडे आपल्या महादेवनाथ महाराजांनी, विठ्ठलनाथ महाराजांनी, गुरुमाऊली आणि ममताई माऊलींनी आपल्या शिष्यजोतांच्या प्रापंचिक नियोजनात कुठेही बाधा होणार नाही यासाठी त्यांनी असं केलेलं आहे की कोणत्याही एका शिष्याने जरी हाक मारली माऊलींना आणि सर्व शिष्यांसाठी आशीर्वाद मागितले तरी माऊली जे देतात, हा आत्तापर्यंतचा सिद्धांत आहे 9 पिढ्यांचा. म्हणून सर्व सोहळे आपल्याकडे होतील असं नाही, पण हृदय सोहळे मात्र आपल्याकडे नक्की होतात. कुठले सोहळे होतात? हृदय सोहळे आलात ना, आणि ते तुम्ही बऱ्याच जणांनी अनुभवलेले असणार आहेत, हे नक्कीच आहे. आणि म्हणून माऊलींच्या आजच्या आदिनाथ धर्मबीज या प्रवाहाला आपण म्हणतो की ओम नमोनाथ गुरुजी आदेश, अलख निरंजन, सब दुःख भंजन. आपल्या वे टू जिंदगी हा जो युवा शक्तीने निर्माण केलेला महास्त्रोत आहे. वे टू जिंदगी म्हणजे जीवनाचा महामार्ग, जीवनाचा राजमार्ग, जीवनाचा गुढमार्ग, जीवनाचा अलक्ष मार्ग, जीवनाचा अलक्ष आदेश, असं जे आहे ते हे बघा इथे 33 कोटी देवांच्या राधाराणी माऊलीने, तुम्हाला ऐकू आलं असेल की आदेश दिला. तिने बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलं, आपलं हे जे गारण आहे, हे जे निवेदन आहे त्याला आदेश दिला. म्हणजे 33 कोटी देवांचा आदेश आपल्याला आज लाभला, बरोबर ना. तर हे आपल्याला बघा ऐकू जातोय आवाज, तर इथूनच राधाराणी माई आपल्या आहेत. म्हणजे 33 कोटी देवांनी आणि बघा नमो आदेश, नमो आदेश, नमो आदेश, नमो नमः. काय म्हणायचं आहे? नमो आदेश, नमो आदेश, नमो आदेश, नमो नमः. तर आज आपल्या सर्व माऊलींना नम्र विनंती आहे, सर्व शिष्यदेवतांना नम्र विनंती आहे की तुम्हाला जर तुम्ही अनुग्रहित झालेला असाल आपल्या गुरुगादीकडनं, नाथांची जी गुरुगादी आहे तिच्याकडून जर अनुग्रहित झालेला असाल तर तुम्ही कमीत कमी एक माळ किंवा काही श्वास तुम्ही तुम्हाला दिलेला गुरुबीज मंत्र आहे, आजचं धर्मनाथ बीज आहे त्यानिमित्ताने तो गुरुबीज मंत्र आहे, तो तुमच्या मनात म्हणायचा प्रयत्न करा. आणि तो कोणालाही सांगायचा नसतो, कारण का तो गुढ आदेश आहे, गुढ मंत्र आहे, गुढबीज मंत्र आहे, मग तो कोणाला सांगायचा नसतो. तर तेवढे आपण हे करा आणि तो आनंदाने म्हणा. आता इथे तुमच्या लक्षात येईल बघा, इथे आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आठवण करून देतोय की म्हणजे बघा की माऊलींचं जे महास्थान जे आहे, म्हणजे माऊलींचं महास्थान हे UK बनणार आहे. बघा तुम्हाला त्याचा पुरावा तुम्हाला माहिती आहे. इथे जेव्हा ताईनं, गुरुमाई पारायण ताईनं विनंती करतोय की हे दाखवायला पुन्हा एकदा. UK या ठिकाणी माऊलींचं हे बघा UKचं हे आहे, इथे ट्रेडमार्क दाखवला आहे की श्री विठ्ठल रुक्मिणी टेम्पल माझी माऊली अशा स्वरूपात माझं मंदिर, माझी माऊली माझं मंदिर, असं माऊलींचं स्थान हे UK बनणार आहे. UK सिद्ध होत असताना त्या ठिकाणी सुद्धा अनिलजी खेडेकर माऊली जे आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेले सहअध्यायी सर्व माऊली आणि त्यांचा सगळा परिवार, त्या सगळ्या परिवाराने फार मोठं योगदान त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे, आपली ऊर्जा अर्पण केलेली आहे. आणि हा जो सोहळा आहे, ह्या सोहळ्याची ज्यावेळेस इथे प्रारंभ होता, तो प्रारंभ आपण माऊलींच्या पंढरीच्या स्थानात पण झाला आणि त्याप्रमाणे देहू आळंदी या स्थानात झाला. तेव्हा आळंदीच्या स्थानातून जेव्हा पादुका ह्या रजत पादुका म्हणजे ज्या चांदीच्या पादुका ज्या आहेत त्या अगदी माऊलींच्या जशा पादुका आहेत तशा पादुका त्या ठिकाणी त्याच पद्धतीने माऊलींच्या त्या पद्धतीने तो सोहळा सिद्ध होत होता. आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत की आमच्या हातामध्ये त्या पादुका दिल्या गेल्या आणि त्या पादुकांवर आपल्या नाथपंथीय परंपरेने माऊलींचा आदेश आला की गुढ आदेश आला की नाथपंथीय परंपरेने त्याच्यावर सिद्धता व्हावी. आणि ते आपल्याकडे फोटोग्राफ्स आहेत, आपल्याकडे त्याचं शूटिंग आहे. मला वाटते मी विनंती करेन आपल्या एडिटर ग्रुपला की तुम्ही जर फोटोग्राफ्स तुमच्याकडे असेल ना तर आत्ताच्या ह्याच्यात ते तुम्ही एडिटमध्ये घ्या,
म्हणजे लोकांना तेही दर्शन होईल. म्हणजे लक्षात घ्या, माऊलींचा ध्वज हा पूर्ण जागतिक स्वरूपात सिद्ध होतो आहे. आणि ती जी वारी आहे, लंडन वारी ज्याला म्हणतात, ती लंडन वारी निघाली. ती कशी निघाली तर कारने निघाली. आणि ह्या कारने अनिलजींनी आणि त्यांच्या सर्व माऊलींनी सर्व काय केलं आहे तर अनेक देशात, म्हणजे जवळजवळ हे जे देश आहेत ते जवळजवळ 21 देश पार केलेत त्यांनी कारने. 21 देश पार करायचे. त्या देशातलं वातावरण, त्या देशातली संस्कृती, त्या देशातली भाषा, त्या देशातले कायदे, त्या देशातले रूल अँड रेग्युलेशन हे फार कठीण दिव्य कार्य अनिलजींनी केलेलं आहे. आणि अनेक दिवसानंतर ही वारी लंडनला पोचली, देहू आळंदी पंढरीच्या माऊलींच्या ऊर्जाचा स्रोत घेऊन. तर इथे लक्षात घ्या, माऊलीच हे करू शकतात. आणि अनिलजींना पण इथून पुन्हा एकदा मानवंदन आहे. UK मधल्या या आपल्या श्री विठ्ठल रुक्मिणी, म्हणजे लंडनमध्ये जे बनतं आहे आलं ना, तर ते फार मोठं स्थान आता बनते आहे. म्हणून लक्षात घ्या, आपण आळंदीकर फार भाग्यवान आहोत. माऊलींच्या या कृपाछत्रापासून तुम्ही वंचित राहू नका. माऊलींचं जे संजीवनी समाधी स्थान आहे, ते विश्रांत वड आहे, सिद्धबेट आहे, पद्मावतीचं स्थान आहे. ही अनेक स्थानं माऊलींनी आज आपल्यासाठी निर्माण केली आहेत. आपल्या लेकरांना लवकर जोडले त्या ठिकाणी सिद्ध करा. आणि तुमच्या लक्षात येईल की माऊली तुमचा कृपाछत्र सिद्धता आहे. तुम्हाला कुठलेही लिंबू, गंडा, दोरे, बकरा, कुत्रा हे कापण्याची पण गरज नाही. आणि कुठल्या बुवा बाबांच्या नादाला लागण्याची गरज नाही. एवढं अद्भुत माऊलीच्या ठाई आहे. आणि ज्ञानेश्वरीच्या रूपाने माऊलींनी तुम्हाला सहज उपदेश दिलेला आहे. तुम्ही जोडले जा त्या ठिकाणी आणि माऊली तुमचं कृपाछत्र सिद्ध अखंड राहणार आहे तुमच्या पिढ्यानपिढ्या. मात्र ज्ञानेश्वरी लवकरात लवकर तुमच्या घरी कशी पोहोचेल ते तुम्ही बघायचं आहे. तुमच्या घरी आणायचा संकल्प करा माऊली ते. आणि त्याच्यात कमीत कमी मी तुम्हाला म्हटलेलं आहे की 5 ओळी तरी वाचण्याचा प्रयत्न करा, अर्थाच्या आणि ओवीच्या. तुम्हालाच चमत्कार समजणार आहे की आपल्या आयुष्यात काय चमत्कार झाला. आला तर म्हणजे माऊली साक्षात तुमच्या आयुष्याला एक आकार आणि आधार दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजच्या आदिनाथ धर्मबीज आजचा जो महोत्सव आहे त्यानिमित्ताने आपल्या कोबिराज कलेक्टिव्ह, म्हणजे आपल्या ज्योतिर्मय दिदी की ज्या कोबिराज कलेक्टिव्हच्या माध्यमातून सुद्धा त्यांची वाटचाल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने फार मोठ्या स्वरूपात होते. रोहितजी दादा आणि ज्योतिर्मयी ताई म्हणजे आमच्या सुकन्या आज फार मोठ्या प्रकारे ती वाटचाल करतात. पण त्यालाही तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत. योगेशनाथ दादांच्या वाटचालीला पण तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद. त्यांची जी काही कीर्तनापासून आध्यात्मिक स्रोत आणि संशोधन आणि ऊर्जेची वाटचाल त्यालाही तुमचे आशीर्वाद आहेत. असे पिढ्यानपिढ्या आशीर्वाद आम्हाला 84 पिढ्यांचे लाभावेत. मात्र अहंकार कुठे येऊ नये. आज दिदींनी माऊलींच्यासाठी या ठिकाणी बघा, तुम्हाला लक्षात येईल की माऊलींच्या चरण पादुकांवर या ठिकाणी काही रत्न जे आहेत त्यांचं हे पण केलेलं आहे. दिदी स्वतः त्याच्यातले अनेक दागिने बनवतात ज्योतिर्मय दिदी, आणि त्याच्यासाठी पण त्यांचे फार मोठे कष्ट आहेत. तर इथे कुबेराज कलेक्टिव्हच्या माध्यमातून इथे आपल्या लक्षात येते की हे अनेक रत्नांचं जडणघडण झाले ते दागिना माऊलींना आज अर्पण झालेला आहे आपल्या सर्व शिष्य देवतांच्या वतीने. त्याप्रमाणे आमचे वर्षाजी गांधी, विजय गांधी परिवार यांनी बघा माऊलींसाठी या ठिकाणी पल्लवीताई शेट्टी परिवार, सुचित्राताई जगन्नाथ शेट्टी परिवार, प्रज्ञाताई शेट्टी परिवार या गोड परिवाराने या ठिकाणी माऊलींचं हे स्वागत केलेलं आहे ह्या स्वस्तिक रूपाने. आणि आज अन्नपूर्णेच्या रूपाने आम्हाला अनेक माऊलींनी साथ दिली आहे. त्याला कमी पडेल पण अनेक माऊली साथ आहेत. त्याच्यापैकी एक अन्नपूर्णा माऊली इथे येऊन गेल्या. त्यांच्याबरोबर अनेक माऊली आलेल्या. त्यांच्याबरोबर अनेक तुम्ही ओळखलं असेल की भारतीताई दिनकर माऊली पाटील आलं ना, तर त्या इथे आलेल्या होत्या. मला दुपारी आलेल्या होत्या. आम्हाला कोणालाच त्यांनी त्रास दिला नाही. खरोखर आदर्श असं त्यांचं येणं परिवार आहे. कारण आमच्या साधना चालू असतात त्यांना माहिती असते, त्याच्यामुळे आम्हाला कोणाला त्रास दिला नाही. मात्र इथे येऊन गेल्या त्यांनी जे प्रेमाने इथे माऊलींना जे काय साथ होती ती घातलेली आहे. माऊलींना त्या दर्शन भेट झाली आहे आणि मग आनंदाने त्या त्यांच्या दिशेने पुढच्या प्रयाणाला निघून गेल्या. म्हणजे आपले शिष्यसुद्धा किती ग्रेट आहेत बघा, की जे गुरुपरंपरेला समजून घेत आहेत, गुरु गादीच्या आदेशाला समजून घेत आहेत किंवा गुरुपरंपरेला कुठेही त्रास होणार नाही याची काळजी ते घेत आहेत. आणि त्या शांतपणे पुढे प्रयाणाला गेल्यानंतर मग त्यांचा मेसेज कोणाला तरी आलेला आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा, फार मोठं आपले शिष्य देवता हे फार मोठं कृपाछत्र आहे आपल्यासाठी की जे हृदयापासून समजून घेतात. असं प्रत्येक सर्व शिष्य देवतांच्या चरणी या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व कुटुंबियांच्या वतीने, गुरुमाई पारायणीताई असतील, आमचे योगेशनाथ दादा आहेत, आमच्या ज्योतिर्मयी ताई आहेत, या सर्व परिवाराच्या वतीने, नाथ परिवाराच्या वतीने मी सर्व शिष्य देवतांच्या चरणी, माऊलींच्या चरणी विनम्र या ठिकाणी अभिवादन करतो आहे. आणि माऊलींना पुन्हा पुन्हा साथ देतो की आपल्या सर्व शिष्य देवतांना सुख, समृद्धी, शांती, समाधान, आयुष्य, ऐश्वर, आरोग्य, त्याचप्रमाणे त्यांच्या मुलाबाळांचे जो काही गृहउद्योग आहे तो, किंवा जो काही उद्योग व्यवसाय असेल तो, किंवा करिअर किंवा शिक्षण किंवा परीक्षा आता आलेल्या आहेत त्या माध्यमातून किंवा विवाहाच्या माध्यमातून
ह्या नोकरी धंद्याच्या माध्यमातून कुठल्याही काही अडचणी असतील तर त्या सगळ्या दूर करून तुम्ही अखंड कवचरूप आशीर्वाद जसे आत्तापर्यंत 9 पिढ्यांना दिले तसे तुम्ही देत राहणार आहात। माऊलींना हे माहिती आहे की आपल्याला केव्हा द्यावं, कधी द्यावं आणि कसं द्यावं, आणि अखंड देणारी, अक्षय स्वरूप देणारी ही माऊली आहे। म्हणून माऊलींच्या गुरुगादीला पुन्हा एकदा आपल्या सर्व नाथशिष्य गुरुपरिवाराच्या वतीने वंदन करतो। मात्र पुन्हा एकदा मी सांगतो, आजच्या दिवशी तुम्हाला आठवणीने की कुठल्याही प्रकारे माऊलींच्या ह्या स्थानाला, आळंदीच्या ह्या माऊलींचे जे काही स्थान आहे सगळे, त्याला कुठेही बाधा आपल्यामुळे होणार नाही याची काळजी आपण घ्यायची। कुठलंही रेकॉर्डिंग, कुठलेही मोठे मोठे आवाज ह्या ठिकाणी कधीही करायचे नाही आहेत। जे काय होईल ते माऊलीला शांत सेवा करायचे, शांत हृदय सेवा करायची। ते हृदयाची सेवा माऊलींना पोहोचवते आणि मग ती सेवा माऊलींना आवडते, कारण ती गूढ सेवा आहे। आता ती गूढ आणि गोड, आणि त्याच्यामध्येच आलाय गुड म्हणजे GOOD, आणि त्याच्यामध्येच आलाय गॉड। आलं लक्षात ना की जो G फॉर जनरेटर, O फॉर ऑपरेटर आणि D फॉर डिस्ट्रॉयर, असं सगळ्यांचा मिळून तो गुरुगादीचा आदेश या ठिकाणी सिद्ध होतो। ओम नमो नाथ गुरुजी। आदेश आदेश आदेश। ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय। ओम नमो नाथ गुरुजी। आदेश आदेश। अलख निरंजन सब दुख भंजन। आदेश।